नमस्कार. आज आपण सावजी पद्धतीचं मटणाचं खैमा बनवतो आहे. त्यासाठी हे सर्व साहित्य आहे. तर त्या साहित्यामध्ये हे ग्रेव्ही करायला हे आता आपल्याला 2 कांदे भाजून घ्यायचे आहेत. अर्धी वाटी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि हे 3 टोमॅटो घ्यायचे आहेत आणि मिरच्या घ्यायच्या आहेत वाटणामध्ये आणि लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खैमाची फोडणी देण्यासाठी आपल्याला हळद, गरम मसाला आणि मीठ आणि हे सर्व वाटण आपल्याला लागणार आहे. आता आपण मटणाचा खैमा चांगले धुवून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. आता हे मी हळद टाकते आणि घरचा आमचा गरम मसाला ते टाकते. आवडीप्रमाणे आपण मीठ टाकायचं जेवढं लागेल तेवढं आणि थोडं लाल तिखट बेडगी मिरचीचं पावडर 1 टेबलस्पून घालते. आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर, आलं, लसूण हे सर्व आपल्याला घालायचं आहे पूर्ण आणि याचं वाटण करायचं आहे आपल्याला. पूर्ण मिक्स करायचं आणि याचं आपण वाटण करायचं आहे. मटणाचा खिमा आपण सर्व आपण जे दाखवलं होतं ते सगळे मसाले वगैरे घालून आपण थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण खैमाचे उंडे करून घेऊया. त्यासाठी आपण प्लेटला जरा तेल लावूया म्हणजे ते चिटकणार नाही. आता हातामध्ये जरा तेलाचा हात धरून आपण असं उंडा करायचं. असं हाताने असं करायचं उंडा असं करून एका बाजूला ठेवायचं. ह्या टाईपमध्ये आपण उंडे करायचे खैमाचे. आता आपण ह्या प्रकारे सर्व आपण उंडे करून घेऊया सर्व खैमाचे. आता आपले खैमाचे उंडे तयार आहेत. आता हे आपण फोडणी देऊया. आता कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून तापवून घेतले आहे. आता आपण हिरवं वाटण करून घेतलं आहे ते आता आपण फोडणी घालूया. गॅस जरा बारीक करूया आपण. आता चांगलं तेल सुटेपर्यंत गॅस फास्ट करून आपण परतून घेऊया. आता ग्रेव्ही छान परतून झालेली आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे. आता आपण खैमाचे उंडे घालूया यामध्ये. असं घालायचं जरा अंतर सोडून वगैरे असं घातलं ना मग ते चांगलं दबून येणार. गॅस स्लो करून आपण खैमाचे उंडे घातलेले आहेत. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं आता आपण ठेवूया आणि त्याला हात नाही लावायचं. उंड्यांना काही परतायचं नाही. आता आपण याला परतून घेऊया. आता खैमाचे उंडे अगदी व्यवस्थित सगळे सुटलेले आहेत पूर्ण. आता यामध्ये आपण हळद घालूया. हे अर्धा टीस्पून हळद घालूया. यामध्ये आपण आमचा घरचा गरम मसाला घालूया 2 टीस्पून. आता हे परतून घेऊया आपण चांगलं. आता आपण कांदा टोमॅटोचं वाटण घालून घेऊया. परत जरा परतून घेऊया आणि गॅस आपण जरा स्लो ठेवूया. आता आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया. आता हे चांगलं परतून ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण. आपण थोडंसं पाणी घालून अर्धा तास आपण खैमा शिजवलेला आहे. आपलं सावजी पद्धतीचं मटणाचा खैमा रेडी आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. आता आपले सावजी पद्धतीचे खैमाचे उंडे रेडी आहेत. आता आपण थोडंसं टेस्ट करून बघूया. खूपच छान झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. एकदम छान. याला सावजी लोकांमध्ये खैमाना उंडा असं म्हणतात आणि खूपच एकदम टेस्टी लागते. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला पण आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.